अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आज अंबरनाथ पश्चिममध्ये उत्साहात कार्यकर्ता आढावा बैठक पार पडला। या बैठकीला कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद लाभला। या मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख श्री गोपाळ लांडगे साहेब व उपजिल्हा प्रमुख श्री चंद्रकांतभाऊ बोडाये यांनी उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन केले। अंबरनाथ म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच अंबरनाथ हे नातं आणखी दृढ करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला। उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे अंबरनाथवर विशेष प्रेम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जसा विकास घडून आला आहे तसाच आगामी काळातही शिवसेनेच्या माध्यमातून प्रगतीचा हा प्रवाह अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास यावेळी शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केले। यावेळी महानगराध्यक्षा सौ मनीषा वाळेकर आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवार यांच्या पाठीशी खंबीर उभा राहण्याचे निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी भाजप व उभा ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या कार्यकर्ता बैठकीमुळे अंबरनाथमधील शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व कार्यकर्ते आगामी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या दणदणीत विजयासाठी सज्ज झाले आहेत। सदर बैठकीत शिवसेनेचे मानव उपनगराध्यक्ष श्री राजेंद्र वाळेकर, महिला शहर संघटक सौ नीता परदेशी, माननगरसेवक श्री राजेश शिर्के, संजय सावंत, पद्माकर धिगे, ॲडव्होकेट संदीप भराडे, प्रकाश डावरे, मिलिंद गान, अरविंद मालुसरे, किसन गायकर, भगवान पाटील, राजेंद्र बागुल, सुरेश कदम, सचिन गुडेकर, संजय मिसाळ, प्रदीप पवार, संतोष जंगम, शिवाजी गायकवाड, संजय मिसाळ, युवासेना तालुका प्रमुख श्री शैलेश भोईर, लोकसभा समन्वयक स्वप्नील जावीर, शहर अध्यक्ष स्वप्नील भामरे यांच्यासोबत शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 5 वर्ष निवडणुका नव्हत्या, त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये, नागरिकांमध्ये खूप उत्सुकता होती की निवडणुका कधी लागतात आणि त्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। कार्यकर्त्यांना संबोधित करून आपण काय काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि निवडणुकीची प्रक्रिया कशी राबवावी त्यासाठी आजचा संवाद मेळावा होता। अण्णा, खूप दिवसानंतर आज आमदारांचा बॅनर आपल्या बैठकीला किंवा मेळाव्याला पाहायला मिळतोय। आम्ही काही दिवसांपूर्वीच पाहिलं उद्घाटनाच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला तुमच्या बॅनरवर आमदारांचा फोटो नव्हता आणि आमदारांच्या बॅनरवर तुमचा फोटो नव्हता, मात्र आता सगळं व्यवस्थित आहे का शिवसेनेमध्ये? नक्कीच, शिवसेना ही नेहमी आदेशावर चालते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आदेश दिल्यानंतर लोकसभा असो, विधानसभा असो किंवा नगरपालिका असो, आम्ही एकत्रित लढणार आणि कुठलीही गडबाजी अंबरनाथमध्ये नाही। ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन आहे। जास्तीत जास्त स्पर्धा आमच्यामध्ये कशी होईल आणि त्याचा फायदा पक्षाला आणि नागरिकांना कसा होईल हे आम्ही बघत असतो। मंचावर आमदार दिसतील का याच्या पुढे? नक्कीच दिसतील। ओके, काय सांगाल? एकीकडे महाराष्ट्रामध्ये युती आहे आणि युती धर्म पाळताना दिसत बीजेपी नाहीये, कारण त्यांनी आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची जी यादी आहे ती वरिष्ठांकडे पाठवली आहे। काय याला तुम्ही प्रतिक्रिया द्याल? युतीच्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना मुख्य नेते यांनी वारंवार सांगितलेलं आहे की युतीमध्ये आम्ही लढणार आहोत। युती कामाचं श्रेय एकटा न घेता युतीचं आहे अशा प्रकारचं आणि युती अखंड टिकावी याकरता शिंदे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत। जो युतीचा मतदार आहे त्या मतदाराचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे असं म्हणतात की युतीच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब निर्णय घेतील, परंतु स्थानिक पातळीवरती आणि कोर कमिटीच्या नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घोषणा केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हा अपमान आहे। अशी आव्हानं शिवसेनेने नेहमीच पेललेली आहेत आणि परतून लावलेली आहे। अंबरनाथ शहरातील मतदारांनी आता 25 वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मतदारांची अपेक्षा
सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे. अशा वल्गनांना, अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही, त्याचा निषेध करतो. आणि निश्चितपणे या अंबरनाथकरांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे, तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. पण भाजपानं जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला तर तुम्ही त्याच्या पुढे देणार आहात का उमेदवार आणि लढणार आहात का ताकदीने? या बाबतीमध्ये वन साइड कधी काम होत नाही. जर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे, शिंदे साहेब बोलल्याप्रमाणे जर त्या बाबतीमध्ये ज्या काही वाटाघाटी बोलली ती व्हायला पाहिजे होती, परंतु जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही. शिवसेना शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढविल. दुसरीकडे असं म्हटलं जातं की खासदार शिवसेनेचा आहे, आमदार शिवसेना आहे, त्यामुळे भाजपचाच नगराध्यक्ष असेल असं ते काय म्हणतात? ते काय म्हणतात याला अर्थ नाही, सार्वसार्व करण्यामध्ये अर्थ नाही. त्याच्या बाबतीमध्ये रीतसर बोलणी होणं अत्यंत आवश्यक होतं. त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्हाला त्यांच्याशी बोलायची जरूर नाही. पण ते म्हणतात 1 लाख कमळ फुलणार असं म्हणतात ते. मी अगोदरच सांगितलं, कमळ पाण्यावर आहे का खाली चिखलामध्ये मुळं तोडलेली आहेत ती पहिला तपासावीत. मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये 1चे 11 करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता. शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागले होते. तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये. सर, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता काही दिवसानं उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, नगराध्यक्ष पदाचा असेल किंवा नगरसेवक पदाचा असेल. मात्र अजूनही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा का झालेली नाहीये? नाही, या बाबतीमध्ये जो काही कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल. आता आम्ही काय कोणासाठी थांबणार नाही, कोणाला विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे योग्य वेळी शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे. मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब ते घोषणा करतील, ते यादी जाहीर करतील, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मंचावर भाषणात वेळोवेळी बोललं जात होतं गडबाजी, अंबरनाथ शहरातली गडबाजी. नेमका हा काय प्रकार आहे? गडबाजी काय? या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला कार्यक्रम झाले, मीटिंग झाल्या, त्या वेळेला सर्व पदाधिकारी एकत्र राहिलेले आहेत. जी लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्याही वेळेला सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे यांच्यात गडबाजी आहे म्हणून आपला विजय होईल या भ्रमात कोण असेल तर ते राहू नये. पण सर, आम्ही पत्रकारांनी वारंवार पाहिलंय की निवडणुका आल्यानंतर शिवसेना एकत्र होते, मात्र उमेदवार जेव्हा विजयी होतो त्यानंतर तो पुन्हा विरोधात जातो. असं का? नाही, असं काही नाहीये. उमेदवाराला किंवा विजयी होणाऱ्या लोकप्रतिनिधीला जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये लोकप्रतिनिधी काम करत असतात. म्हणूनच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे. ओके. MRN Construction Interior Decorator, Specialist in Civil Worker, Sliding, Fabrication, Plumbing, Painting, Marble Fitting, POP, Brick Wall, Water Purifying, PCC, RCC Works. विनोद देशमुख. मोबाईल नंबर 9890032302 7387555776. कैलास कॉलनी, उल्हासनगर 421005. आमच्या ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.